21 राज्यातील 102 लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान। महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांचा समावेश, तर तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान। राज्याच्या काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता, तर मराठवाड्यात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईच्या तापमानात 5 अंशांची घट, मात्र आर्द्रता आणि ढगाळ हवामानामुळे मुंबईकर घामाघूम। राज्यात उष्माघाताचे 5 नवे रुग्ण, धुळ्यामध्ये 3 तर ठाणे सोलापुरात प्रत्येकी एकेका रुग्णाची नोंद। उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 82 वर। उन्हानं हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना प्रदूषणापासून दिलासा, हवा गुणवत्ता निर्देशांक पोहोचला 119 वर। ठाण्याच्या माजिवडा उड्डाणपुलावरील दुरुस्ती काम रखडलं, ठाणेकर 6 ते 7 तास वाहतूक कोंडीत। कोकणातील दगडखाणींचं सर्वेक्षण करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। विमानतळावरती येणाऱ्या ताणामुळे प्रवाशांना मनस्ताप, गेल्या 3 महिन्यात तब्बल 9.5 लाख प्रवाशांना विमान विलंबाचा फटका। पवई तलावातून निघाली तब्बल 5000 टन जलपर्णी, जैवविविधतेच्या संरक्षणासाठी मुंबई पालिकेची विशेष मोहीम। दक्षिण आणि उत्तर भारतासाठी विशेष रेल्वे गाड्या, सीएसएमटी बनारस साप्ताहिक विशेष 10 फेऱ्या। नवी मुंबईत एमआयडीसी कडून 24 तासांचा शटडाऊन, तळोजासह द्रोणागिरीमध्ये शुक्रवार शनिवार पाणी पुरवठा बंद। कोपरखैरणे विभागात अघोषित पाणीबाणी, पूर्वसूचना न देता मंगळवारी आणि बुधवारी पाणी पुरवठा बंद केल्यानं नागरिकांचा संताप। साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी कायम, सलग 3ऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन। मुंबईमध्ये पावसाळ्यात 481 ठिकाणी पाणी उपसा पंप, पंपांची संख्या आणि खर्चातही वाढ। एनसीईआरटी कडून देशभरात 54 स्थानिक भाषांमध्ये अभ्यासक्रम, राज्यातील खानदेशी भाषेचाही समावेश। वाशी बाजारात 2 दिवसात 1 लाख आंब्यांच्या पेट्यांची आवक, कोकणच्या हापूसला 200 ते 800 रुपये डझनाचा भाव। महिला प्रवाशांकडे बघणाऱ्याला जाब विचारल्यानं दोघांवरती चाकून हल्ला, कल्याण स्टेशन परिसरातली घटना। उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती 10 ते 12 जणांच्या टोळीचा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद। सुरुवातीला एक मोठी बातमी या बुलेटिनमध्ये